हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आहे. थँक्यू चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करताय. फॅमिली आपली वाढते त्याच्यासाठी. सो आज आपण बघणार आहोत. पहिले आपण मुलांकाची एक सिरीज काढली होती. जन्मतारखेची जी बेरीज असते, जन्म ज्या दिवशी झाला त्याची जी बेरीज असते ते आहे आपलं मुलांक. आणि पूर्ण जन्मतारखेची जी बेरीज असते ते असतं आपलं भाग्यांक. सो भाग्यांक सुद्धा आपल्या बाबतीत आयुष्यभर काय घडणार काय नाही हे बऱ्याच अर्थी ठरवत असतो. सो आज आपण बघणार आहोत ज्यांचा भाग्यांक 5 आहे, त्या व्यक्तींसाठी कसं असणार आहे आपलं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 हा कालावधी. पण त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे, की 1176 टाइप करा आणि एनर्जीसोबत कनेक्ट करा. आपला चॅनल ज्यांचा भाग्यांक 5 आहे त्यांना शेअर करा. सो आता एक उदाहरण देते, की तुम्हाला भाग्यांक कसं कॅल्क्युलेट करायचं आहे. 24/10/1983 ही ज्यांची जन्मतारीख आहे उदाहरणार्थ. तर 24 मध्ये 2 अधिक 4 म्हणजे आले 6. तर ती आली तुमचं मुलांक आणि पूर्ण जन्मतारखेची बेरीज म्हणजे आला भाग्यांक. ठीक आहे, सुरुवात करूया. तर आपण आज काय-काय याच्यामध्ये बघणार आहोत. तर रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर आणि हेल्थ या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. सुरुवात करूया. भाग्यांक 5 असणाऱ्यांसाठी रिलेशनशिप. तुमच्या पार्टनरचा हट्टी स्वभाव जो आहे ना, तुम्ही किती केलं तरी त्यांना कुठेतरी त्यांना जे हवे ते जोपर्यंत घडत नाही तुमच्याकडून, तोपर्यंत ते थोडेसे नाराज राहतील, असं हे कार्ड सांगतं. आता ज्यांचं लग्नच झालं नाही, ज्यांना पार्टनर सुद्धा नाहीये, त्यांच्या बाबतीत हे रीडिंग कसं करणार आपण, की ज्यांच्यासाठी लग्नाची स्थळं येत आहेत, मनामध्ये जोपर्यंत भरत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या स्थळाला बघायला सुद्धा होकार देणार नाही. नुसतं त्यांचं बायोडाटा वाचून सुद्धा तुम्ही रिजेक्ट कराल. का? तर तुमच्याकडे ऑलरेडी 3-4 स्थळं चांगली असतील. स्टिल यू आर वेटिंग फॉर दॅट परफेक्ट पार्टनर. एक असतं ना मनामध्ये, की अशी व्यक्ती पाहिजे. तर तसं काहीसं रिलेशनशिपच्या बाबतीत ओव्हरऑल असणार आहे. जे रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांना समोरच्या आपल्या पार्टनरची नाराजी दूर करणं गरजेचं आहे आणि जे रिलेशनशिपमध्ये नाहीत, ते योग्य व्यक्तीसाठी खूप जास्त थांबण्याचा डिसिजन घेऊ शकतात. ओके. आता आपण बघूया फायनान्सेस कसे आहेत. खूप छान. किंग ऑफ सॉर्ट्स आहेत. स्वबळावरती, स्वकष्टावरती तुम्ही आजपर्यंत इथे आलात. सो ह्याच पद्धतीने हे येणारे 4 महिने सुद्धा तुम्हाला अ, खूप जास्त स्थिर बुद्धी बनवतील. डिसिजन मेकिंग खूप छान असेल. थोडा अरेला-कारेचा स्वभाव असेल. पण महत्त्वाचे आर्थिक डिसिजन घेताना कदाचित हा गुण कुठेतरी गरजेचा सुद्धा असतो. कारण अनुभवाने आलेलं शहाणपण असतं हे. तो चांगलं कार्ड आलेला आहे. नंतर करिअर. करिअरच्या बाबतीत आलेला आहे द्विधा मनस्थितीचं कार्ड आलंय. 2 अपॉर्च्युनिटीज असतील तुमच्याकडे किंवा 2 पेक्षा जास्त आणि तुम्हाला कळणार नाही, की यातली नक्की कोणती अपॉर्च्युनिटी मी माझ्यासाठी चूज करू. मग अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या अंतर्मनाचं ऐकायचं. डोळ्यावर पट्टी आहे ना, या व्यक्तीच्या डोळ्यावर पट्टी आहे. मग ही डोळ्यावरची पट्टी कसली असणार आहे? कन्फ्युजनची. कन्फ्युजन दूर करता येत नसेल, तर आपल्याला आतला आवाज ऐकायला हवे. ते तुमचं मन सांगतंय ते तुम्ही करा आणि महत्त्वाचा डिसिजन घ्या. आणि चौथं आपलं आहे हेल्थ. हेल्थ रिलेटेड आलेलं आहे व्हील ऑफ फॉर्च्यून रिव्हर्स. त्याच्यामुळे व्हायरल जे काही चालू असतील अ, त्याचा शिकार तुम्ही होण्याची फार जास्त शक्यता आहे 5 नंबर. कारण व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड रिव्हर्स आलेलं आहे. सो जे काही समाजामध्ये सध्या व्हायरल्स चालू असतील अशा ठिकाणी जाऊ नका. गर्दी अव्हॉइड करा आणि जास्तीत जास्त जपा स्वतःला असं हे कार्ड सांगतं. सो आपण बघितलं की तुमच्या बाबतीमध्ये काय घडणार आहे. आता आपण बघूया एंजल्स तुम्हाला काय सांगू इच्छितात. तुमच्या एंजल्सचा संदेश काय आहे तुमच्यासाठी? एंजल्स सांगतात गेट मोर इन्फॉर्मेशन. बघा, मगाशी आपल्याला करिअरमध्ये कार्ड आलं होतं कन्फ्युजनचं. ड्युअल 2 गोष्टी असतील आणि त्यातनं काहीतरी सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला कळत नाही की नक्की काय. तर आपल्याला एंजल्स सांगतात गेट मोर इन्फॉर्मेशन. अजिबात त्याच्याशिवाय महत्त्वाचा निर्णय घेऊ नका, असं आपल्याला एंजल्स सांगतायत. करिअरच्या रिलेटेडच असू शकेल हे. दुसरं आपण बघणार होतो साई टॅरोने तुमच्या गुरूंचा काय संदेश आहे. आता साई टॅरो म्हणजे फक्त साईबाबांचाच तुम्हाला काय संदेश आहे असं नसतं. तुम्ही स्वामी समर्थांना मानत असाल, गजानन महाराजांना मानत असाल, गोंदवले महाराजांना मानत असाल, जे काही गुरु आहेत, कलावती आईंना मानत असाल, तर तुम्ही
तुम्ही ज्याही गुरूंना मानता ना, तर दत्तगुरूंना मानता, तर ते तुम्हाला या कार्ड्सच्या थ्रू काय संदेश देऊ इच्छितात, ते आपण बघूया. Compassion. Have compassion for those who are suffering and less fortunate than you. Help someone in need today. बघा, त्यांनी काय सांगितलं आहे साईंनी या गुरूंनी, की जे काही तुमच्यापेक्षा दुबळे आहेत ना, जे तुमच्याकडे आहे पण त्यांच्याकडे नाही, गरीब, गोरगरीब असतील, त्यांना गरज असते. अशी व्यक्ती जर तुम्हाला कुठे दिसली, तर मनापासून त्या व्यक्तीची मदत करा. तुम्ही त्यांना मदत केल्यावर गुरु तुम्हाला मदत करतीलच. हे 100% सत्य आहे. ठीक आहे. आशा करते की तुम्हाला आजचं आपलं सेशन आवडलं असेल. सो प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तुमच्या मित्रमंडळींसोबत आणि आप्तस्वकीयांसोबत आपला चॅनल शेअर करा. थँक सो मच.